भारतानं ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय। मात्र पाकिस्तानच्या नापाक कुरापती सुरूच आहेत। पाकिस्तानचा हाच खोटारडेपणाची पोलखोल करण्यासाठी भारत सरकारने विशेष योजना आखली आहे। विशेष म्हणजे या मोहिमेसाठी मोदी सरकार, काँग्रेसचे खासदार शशी थरूर आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर विशेष जबाबदारी सोपवण्यात आली आहे। या संदर्भात एक परिपत्रकही सादर करण्यात आले। पाकिस्तानच्या फेक नरेटिव्ह विरुद्ध आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताचं मत मांडण्यासाठी केंद्र सरकारने सर्वपक्षीय खासदारांच्या संपर्कात राहून हालचाली सुरू केल्या आहेत। मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून 7 खासदारांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आलंय आणि हे शिष्टमंडळ यामध्ये सर्वपक्षीय खासदारांचा समावेश असणार आहे। तर प्रतिनिधी मंडळ अमेरिका, ब्रिटन, दक्षिण आफ्रिका, कतार, संयुक्त अरब आणि इतर देशांना भेट देणार आहेत। सुप्रिया सुळे या दक्षिण आफ्रिका आणि इजिप्तमध्ये, तर खासदार श्रीकांत शिंदे हे UAE मध्ये आणि आफ्रिकेत जाऊन ऑपरेशन सिंदूरवर आपली बाजू जगासमोर मांडणार आहेत। तर सर्वपक्षीय खासदारांचं हे शिष्टमंडळ असणार आहे आणि या संदर्भात मोदींच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकारकडून या 7 खासदारांचं एक शिष्टमंडळ तयार करण्यात आले। या संदर्भातील अधिक माहिती घेऊयात। आपले प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास आपल्याकडे थेट दिल्लीवरून जोडल्या गेलेले आहेत। प्रशांत, पाकिस्तानचा फेक नरेटिव्ह विरुद्ध आता आंतरराष्ट्रीय समुदायासमोर भारताचे 7 खासदार आपलं मत मांडण्यासाठी जाणार आहेत। बरोबर, जर बघितलं आपण तर ज्या पद्धतीनं ऑपरेशन सिंधूर नंतर पाकिस्ताननी फेक न्यूज संपूर्ण जगापुढे मांडण्याचा प्रयत्न केला होता आणि त्या प्रयत्नात ते सस्पेशन अपयशी ठरलेले आहे। असं असताना भारताची खरी भूमिका आणि वास्तविकता काय आहे हे समजून सांगण्याकरता सत्ताधारी पक्ष आणि विरोधी पक्ष सर्वपक्षीय शिष्टमंडळ तयार करण्यात आले आहे। जवळपास 7 ठिकाणी 7 विविध प्रकारचे हे जे विविध पक्षाचे नेते आहेत, ज्यामध्ये महाराष्ट्रातून सुप्रिया सुळे आणि शिवसेनेचे श्रीकांत शिंदे त्याच्यासोबतच जर बघितलं आपण तर याची समावेश आहे। हे सर्व नेते युरोप, त्यानंतर अमेरिका यासारख्या देशांचा प्रवास करणार आहे आणि प्रवासादरम्यान जर बघितलं तर काँग्रेसचे विरोधी पक्ष नेत्यांनी म्हणजे मल्लिकार्जुन खरगेंनी च्या वतीनं जर बघितलं आपण तर शशी थरूर यांची निवड करणार आहे, जी अमेरिकेमध्ये खरी भारताची भूमिका मांडणार आहे। आणि अशा प्रकारे सगळे वेगळे मनीष तिवारी आहे, असे साधारणतः 40 खासदारांचं हे 7 प्रकारचे शिष्टमंडळ आहे। यातून एक प्रकारे भारताची भूमिका जगापुढे आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर मांडण्यात येणार आहे। केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्या नेतृत्वामध्ये हे शिष्टमंडळ जाणार असून यामध्ये 7 ठिकाणी 7 प्रमुख देशांमध्ये जर बघितलं तर हे 7 जे नेते आहेत एक प्रकारे भारताची भूमिका ऑपरेशन सिंधूरच्या संदर्भात आहे आणि ज्या पद्धतीने पाकिस्तानचं खोटारडापणा आहे तो जगापुढे मांडणार असल्याची माहिती पुढे आलेली आहे। तर प्रशांत, इथे आणखी एक प्रश्न उपस्थित होतो। खासदार शशी थरूर आणि राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे म्हणजे सर्वपक्षीय खासदार इथे एकत्रितपणे येऊन जगाच्या समोर भारताचं जे बाजू आहे ती मांडणार आहेत। पाकिस्तानचा फेक नरेटिव्ह तो तिथे पुन्हा एकदा पाकिस्तानला खोटारडेपणा जगासमोर आणणार आहेत। मग भारताचा जगाला हा संदेश आहे का की भारत दहशतवादाच्या विरुद्ध सर्व पक्ष एकत्र उभे आहेत? बरोबर, ज्या पद्धतीनं दहशतवादाच्या विरोधामध्ये संपूर्ण देशातील सर्व राजकीय एकाच भूमिकेवरती ठाम आहे, अशा प्रकारे स्पष्ट भूमिका ही सर्वपक्षीय बैठकीमध्ये घेण्यात आली होती। ज्या पद्धतीने ऑपरेशन सिंधूर नंतर जी परिस्थिती देशात निर्माण झाली होती त्या संदर्भात जेव्हा सर्वपक्षीय बैठक बोलवण्यात आली, सर्वपक्षीय बैठकीमध्ये एकमेकाने सगळ्यांनी ऑपरेशन सिंधूरच्या पाठराखण करण्याची भूमिका घेतली होती। पण त्यानंतर ज्या पद्धतीनं पाकिस्ताननी आपला खोटारडेपणा सांगायला सुरुवात केली, या सगळ्या पार्श्वभूमीवरती महत्वाचा निर्णय केंद्र सरकारने घेतलं आणि केंद्र सरकारच्या वतीनं केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरण रिजिजू यांच्या नेतृत्वामध्ये 40 खासदारांचं सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ तयार करण्यात आलंय आणि हे 4ही खासदार जे आहेत निश्चितपणे हे 40 खासदार आहेत निश्चितपणे देशभरात आणि जगभरात ज्या पद्धतीनं दहशतवादाविरोधात भारताची कशी कठोर भूमिका आहे हे समजून सांगणार आहे आणि जगाची जी भूमिका आहे तीच भारताची भूमिका आहे दहशतवादाच्या संदर्भात हे स्पष्टपणे मांडणार आहे। आणि दहशतवादाला पाठराखण करणारा पाकिस्तान याला कसं आता निर्बंध घालण्याची गरज आहे हे देखील स्पष्टपणे मांडणार आहे। आणि या सगळ्या खासदारांचं देखील एक विशेष प्रशिक्षण
आयोजित करण्याचा प्रयत्न निश्चितच. सरकारच्या वतीने होणार आहे आणि त्यातून आंतरराष्ट्रीय स्तरावरती या सर्व खासदारांच्या वतीने भारत आपली भूमिका स्पष्ट करणार आहे. बरोबर आहे. तर ऑपरेशन सिंदूरवर हे 7 खासदार जगासमोर आपली बाजू मांडणार आहेत. धन्यवाद प्रशांत, आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी.